नमस्कार. आज आपल्यासोबत रोकठोक प्रहार या चर्चेत आहेत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व आंतरराष्ट्रीय लीडरशिप नोबेल पुरस्कार विजेते, आध्यात्मिक क्षेत्रात नावलौकिक असलेले माननीय हाजी सय्यद इर्शाद अशरफी साहेब. हाजी साहेब, जनमतांचा प्रहार या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर आपण चर्चेत सुरुवात करूया. आपण जो राज्य सरकारला राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला त्याची विस्तृत माहिती जनतेसमोर यावी अशी आमची इच्छा आहे. असं आहे, मी गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य सरकारला राजधर्म पाळावा यासाठी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि माझे असलेले संबंध, तर फोनच्या माध्यमातून मी राज्य सरकारमध्ये बसलेल्या लोकांना वारंवार सांगतोय का तुम्ही राजधर्माचं पालन करा. असं झालंय, एका बाजूला एका विशिष्ट समाजाचं आरक्षण कोर्टानं रद्द केलं म्हणून सरकारमध्ये अशा काही प्रतिक्रिया उमटायला लागल्या का जेणेकरून सरकारने अभ्यासगट तयार करणं, वेगवेगळ्या समित्या तयार करणं असे प्रकार चालवले. सरकारने आरक्षणं जाहीर केली, मग ती कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने ती फेटाळली. त्याच्यामागे काही संविधानिक कारणं आहेत. माझं सरकारला हेच बोलणं, माझं सरकारकडे हेच सांगणं आहे, माझं सरकारला हेच माझं मागणं आहे सरकारकडे का तुम्ही आरक्षणाच्या नावाखाली किती राजकारण करणार. आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक कळीचा मुद्दा झाला आहे आणि आरक्षणामध्ये राज्य सरकार असेल किंवा मग वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते असतील, या सगळ्यांना माहीत आहे वस्तुस्थिती काय आहे आणि नेमकं काय होणार आहे. परंतु सरकार मला काही कळत नाही, सरकार अशी भूमिका का घेतं. आता राज्य सरकारने कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जी राज्य सरकार एकदम ॲक्शनमध्ये आलं, परंतु एका बाजूला तेच सरकार, एका बाजूला तेच कोर्ट का जे कोर्ट मुस्लिम आरक्षणासंदर्भात हरकत नाही म्हणून सांगतंय. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. बरोबर. आणि मुस्लिम समाजाला आरक्षण हा मुस्लिम समाजाचा संविधानिक आणि मूलभूत अधिकार आहे. भारतामध्ये मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक समाज म्हणून समजला जातो. एकंदरीत भारताच्या लोकसंख्येमध्ये असणाऱ्या समाजांपैकी मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक समाज आहे आणि मुस्लिमांचं आरक्षण हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. आपण पाहिलं का ह्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारने 5% आरक्षण मुस्लिमांना जाहीर केलं. काही लोकांनी त्याचा फायदा उचलला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि युतीचं सरकार आलं. युतीचं सरकार आल्यानंतर युतीच्या सरकारने म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने मुस्लिमांचं आरक्षण रद्द केलं. त्याचं कारण त्यांनी असं दिलं का आरक्षण हे धार्मिक स्वरूपावरती आरक्षण देता येत नाही. मुळात मुस्लिमांना दिलेलं आरक्षण हे धार्मिक आरक्षण नव्हतंच आणि संविधानामध्ये असं, भारताच्या आदर्श संविधानामध्ये कोणत्याही धर्माला धार्मिक स्वरूपाचं आपल्याला आरक्षण देता येत नाही. तर आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ह्या जी काही संविधानामध्ये जी काही धोरणं आहेत या धोरणांवरून आरक्षण देता येतं. आता आपण पाहतो का भारतामध्ये असणाऱ्या अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, सामाजिकदृष्ट्या मागासलेपण हे आहे. सच्चर समितीचा अहवाल आम्ही बघितला, अब्दुल रहमान कमिटीचा अहवाल आपण बघितला, कोर्टाकडून किंवा केंद्र सरकारकडून ज्या कमिट्या, जे आयोग बनवण्यात आले, या सर्व आयोगांचे अहवाल आपण बघितले. सगळ्यांना सांगितलं तर भारतातील अल्पसंख्याक समाज, महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. मग हे सगळे अहवाल आणि कोर्टाचे निकाल हे सगळं पाहता राज्य सरकार का मुस्लिमांना आरक्षण देत नाही? ह्याच्या मागचं गूढ काय आहे? ह्याच्या मागचं गूढ बंगाल काय आहे? आता मला एक सांगावं असं वाटतं का ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस काय स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी मुस्लिमांना आरक्षणाचं गाजर दाखवलं नाही का? माझ्यासारख्या कार्यकर्त्यांबरोबर बोलताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला शब्द दिलेत. मग आता सरकार सत्तेत आहे, आम्ही जीवाचा आटापिटा केला, महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तांतरण घडून आणलं, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, 3 पक्ष एकत्रित आले, त्याचं सरकार आलं, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आहे. मग हे सगळं असताना राज्य सरकार मुग गिळून का बसलंय? राज्य सरकार समोर असा कोणता दबाव आहे का राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाही? मुस्लिम समाजाचे मोठमोठे मोर्चे झाले, मुस्लिम समाजाच्या महाराष्ट्रीयन मुस्लिम नेत्यांनी, माझ्या शब्दांकडे तुम्ही लक्ष द्या, महाराष्ट्रीयन मुस्लिम नेत्यांनी, महाराष्ट्रात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन मुस्लिम नेत्यांनी आरक्षणावरती वेगवेगळ्या मोर्चे काढले, वेगवेगळ्या आंदोलनं केली, वेगवेगळ्या प्रकारे आवाज उठवले. आणि महाराष्ट्रीयन मुस्लिमांचा हा प्रश्न आहे, महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकारमध्ये परप्रांतीय मुस्लिम नेते ज्यांना महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या छातीवर बसवलं गेलं आणि अशा लोकांचं पालनपोषण करण्याचं पाप ह्या नेत्यांनी केलं, अशी लोक महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या प्रश्नांवर बोलणार? महाराष्ट्रीयन मुस्लिमाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही साहेब. इंग्रज गेले आणि हे परप्रांतीय मुस्लिम नेतृत्व आमच्या छातीवर आले, अजून आम्ही पारितोषिक महाराष्ट्रीयन मुस्लिमावरती, महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या प्रश्नांवरती अभ्यास करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम पाहिजे. महाराष्ट्रीयन मुस्लिमांचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रीयन मुस्लिमांचं दुखणं काय आहे, हे परप्रांतीय मुस्लिमाला काय कळणार? म्हणून माझं सरकारला स्पष्ट माझं आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून का महाराष्ट्रीयन मुस्लिमाचं दुखणं हे महाराष्ट्रीयन मुस्लिमच दूर करू शकतो आणि राज्य सरकारनं राजधर्माचं पालन करावं आणि एका विशिष्ट समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजांना, छोट्या मोठ्या समाजांना दुसरं न्याय, असं हे राजधर्माला शोभणारं नाही. म्हणून मी आवाहन करतो महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारला, आपण राजधर्माचं पालन करा आणि सर्व समाजाला, सर्व धर्मांना आणि सर्वांना एक समान वागणूक द्या आणि मुस्लिम आरक्षण लवकरात लवकर जाहीर करा अशी माझी मागणी आहे. सध्या स्थितीत जर मुस्लिम आरक्षण जाहीर केलं नाही, कारण तुम्ही वारंवार सरकारला सूचना दिलेल्या आहेत, मग याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार ते आम्हाला जाणून घ्या. असं आहे का सरकार मुस्लिम प्रश्नांसंदर्भात आणि विशेषतः मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका ही बहिरेपणाची आहे. मी स्पष्ट बोलतो सरकारला सगळं माहीत आहे. सरकारचा अंतरात्मा सुद्धा सरकारला सांगतंय का मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हा मागासलेला आहे. अंतरात्मा सांगतोय त्याचा, परंतु काय मजबुरी आहे मला काही कळत नाही. राज्य सरकार सद्यस्थितीमध्ये जर मुस्लिमांना आरक्षण देण्याची भूमिका घेत नसेल तर मी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. महाराष्ट्रामध्ये फिरून वेगवेगळ्या पक्षातील, सर्व पक्षातील नेत्यांना एकत्रित करून आणि वेगवेगळ्या संघटना ज्या कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यांवरती, अशा सर्व संघटनांना मी एकत्र करून महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती अभियान सुरू करून कार्यकर्ता जोडो अभियान मी सुरू करणार आहे. आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे जे नेते आहेत, महाराष्ट्रीयन मुस्लिम नेते, ह्या लोकांना मी संघटित करून ह्या प्रश्नांवर मी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर एक मोठं आंदोलन उभं करणार आहे.
अशी भूमिका लोकांपर्यंत मी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काही लोकांशी मी बोललो तर त्यामधून मला अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि थोडंसं हे कोविडचं वातावरण शांत झाल्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेणार आहोत. जसे मोर्चे निघालेत तसे मोर्चे काढणार आहोत. वेळप्रसंगी आम्ही मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. मंत्र्यांना आपण मुस्लिमांच्या प्रश्नांवरती आपण डोळे झाक करता, बहिरेपणा आणता म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करून आपण सरकारच्या समोर जाणार आहोत. मग त्याच्यानंतर एक सर्व पक्षीय शिष्टमंडळ आपण राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, ह्या लोकांना आणि वेळ प्रसंगी जर मला कोर्टात जावं लागलं राज्य सरकारच्या भूमिकेच्या विरोधात मला मुस्लिम आरक्षणासाठी आणि मुस्लिम समाजाच्या प्रश्नांसाठी मला जर कोर्टात जावं लागलं तर मी कोर्टात सुद्धा जाण्याची माझी तयारी आहे. परंतु सध्या स्थितीत मी महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून कार्यकर्ता जोडो अभियान राबवणार आहे आणि ह्या प्रश्नांना मी वाचा फोडणार आहे. आपण काही मुस्लिम नेत्यांना म्हणजे महाराष्ट्रीयन जे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते मुस्लिम नेते आहेत तर अशा काही मुस्लिम नेत्यांना आपण परप्रांतीय असा वारंवार त्यांच्यासाठी उल्लेख करता. तर याच्या मागं नेमकं कारण काय? असं आहे, आज आपण एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मुस्लिम नेतृत्व जर बघितलं तर आपण पाहू शकता वेगवेगळ्या पक्षांच्या पदांवरती असणारे कोण लोक आहेत, महत्त्वाच्या पदांवर कोण लोक बसलीत. महाराष्ट्रीयन मुस्लिम तुम्हाला खूप बोटावरती मोजण्या इतके महाराष्ट्रीयन मुस्लिम पदाधिकारी तुम्हाला दिसतील. परंतु टी व्हीच्या माध्यमातून म्हणा, दूरदर्शनच्या माध्यमातून म्हणा, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून म्हणा, महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या भूमिका मांडणारे जी लोक आहेत ही अक्षरशः परप्रांतीय मुस्लिम आहेत. आणि ह्या परप्रांतीयांचं नेतृत्व आमच्या छातीवरती थोपवण्याचं पाप महाराष्ट्रीयन नेत्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या ह्या मातीमध्ये ज्या मुस्लिम लोकांचं कार्यकर्त्यांचं जडणघडण झालं, ज्यांचा महाराष्ट्रीयन संस्कृतीशी ज्या लोकांशी नाळ जोडली गेली आहे, या छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचं नेतृत्व करणारी आज परप्रांतीय मुस्लिम नेतृत्व आहेत. ही लांछनाची आणि शर्मेची बाब आहे. महाराष्ट्राच्या मुस्लिम नेत्यांमध्ये, मुस्लिम लोकांमध्ये काय नेतृत्व करण्याचे गुण नाहीत का? महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेला तो मुस्लिम कार्यकर्ता महाराष्ट्रीयन मुस्लिमांचं नेतृत्व करू शकत नाही का? अहो मी तर सांगतो का आमच्या महाराष्ट्रीयन मुस्लिमांवरती अजून आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. राज्यकर्ते परप्रांतीय मुस्लिम आहेत. मंत्रीगणांमध्ये पाहिलं तर परप्रांतीय, पक्षाच्या ह्याच्यावरती पदाधिकाऱ्यांवर जर पाहिलं तर हे सगळे परप्रांतीय व्यापारी म्हणून आले आणि इथं राज्यकर्ते म्हणून झाले. आणि ग्रामीण क्षेत्रातील कोण मुस्लिम नेता आहे? बोटावर मोजण्या इतके. आणि त्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून पक्षांची व्यासपीठं उपलब्ध करून दिली जात नाही. पोचलेले हे मुस्लिम परप्रांतीय नेते आज महाराष्ट्रीयन मुस्लिमांसंदर्भात ते भूमिका घेतात. त्यांना आमची दुखणी काय माहीत आहे? महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या ज्या वेदना आहेत या परप्रांतीय मुस्लिम नेत्याला काय माहीत आहे? मला या चर्चेच्या माध्यमातून मला त्या नेत्यांना, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना सांगावंसं वाटतं, तुम्ही मतं हक्काने आमची घेता, महाराष्ट्रीयन मुस्लिमांची मतं घेता आणि महाराष्ट्रीयन मुस्लिमांवरती परप्रांतीय नेतृत्व लादता. किती शर्मेची बाब आहे. आज आपण मुंबईसारख्या ठिकाणी जरी बघितलं, किती महाराष्ट्रीयन नेत्यांना तुम्ही तिकीटं दिली, किती महाराष्ट्रीयन नेत्यांना तुम्ही पदं दिली. सगळे परप्रांतीय छातीवर बसवले. उच्च पदावरती पण आपण जर बघितले तर महाराष्ट्रीयन नेतृत्व अतिशय कमी आहे, परप्रांतीय नेतृत्व जास्त आहे. तर हे परप्रांतीय महाराष्ट्रीयन मुस्लिमांचे अधिकार आणि हक्क मारून त्यांच्या छातीवरती
परप्रांतीय मुस्लिम नेतृत्व लादण्याचं काम या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी केलं ही शर्मेची बाब आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यामध्ये हा जो प्रकार किळसवाना प्रकार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि मी जो वारंवार उल्लेख करतो का परप्रांतीय नेतृत्व मला दाखवा, यांच्या 2-4 पिढ्या काढा, हे कुठले आहेत. सर्व पक्षांसंदर्भात बोलतोय मी. ही पाप ह्या पक्षांनी केले. मी आजही सांगू इच्छितो, मतं अधिकाराने आणि हक्काने तुम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिमांची मतं घेता. महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या मतांवरती तुम्ही आमदार, खासदार आणि मंत्री बनता. महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या मतांवरती तुम्ही सरकारमध्ये बसता आणि महाराष्ट्रीयन मुस्लिमांवरती तुम्ही परप्रांतीय नेतृत्व लादता. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या प्रश्नांवरती महाराष्ट्रीयन मुस्लिमांचंच नेतृत्व आणि महाराष्ट्रीयन मुस्लिमांच्या नेतृत्वावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून यासाठी सुद्धा मी जनजागृती करणार आहे. मी कोणा एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही आहे. तुम्ही देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातलं राजकीय पटलावरती असलेलं महाराष्ट्रीयन नेतृत्व कुठं हरवलं आहे. महाराष्ट्रीयन नेतृत्व तुम्हाला कुठे दिसणारच नाही. सगळे परप्रांतीय आयात केलेले आणि पोचलेले नेतृत्व आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतात. म्हणून हा महाराष्ट्रीयन मुस्लिमांवरती होणारा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात, या अत्याचाराच्या विरोधात पण माझी लढाई आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक नाही म्हणत, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांवरती परप्रांतीय नेतृत्व जे लादलं गेलं ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या वस्तुस्थितीच्या विरोधात मी महाराष्ट्रात जनजागृती करून त्याच्या विरोधात मी लढा देणार. मला आपल्याला असंही एक विचारायचं आहे की आपण एका राजकीय पक्षाच्या एका महत्त्वाच्या पदावर आपण कार्यरत आहात आणि आपण घेतलेल्या या आरक्षणाच्या भूमिका आपण जी घेतली आरक्षणाची आणि परप्रांतीय मुस्लिम नेत्यांबद्दल जी भूमिका घेतली, तर या भूमिकेमुळे पक्षांतर्गत आपल्यावर काही दबाव येईल किंवा आपल्यावर काही कार्यवाही होईल अशी आपल्याला भीती वाटत नाही का? असं आहे, मी भारतामध्ये राहतो आणि भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे आणि माझा लोकशाहीवरती पूर्ण विश्वास आहे. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशच्या पदावरती कार्यरत आहे आणि माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे. मी आज जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्या पक्षाच्या विरोधात नव्हे तर त्या सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आणि पक्षांतर्गत असणाऱ्या परप्रांतीय नेतृत्वांच्या विरोधात मी जे काय बोलतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि आपले स्वतःचे मत प्रदर्शित करणे हा पक्षाच्या लोकशाहीच्या विरोधात काय मुद्दा नाही आहे. माझ्या पक्षामध्ये पूर्णपणे लोकशाही आहे आणि ज्या भारतामध्ये मी राहतो त्या देशामध्ये पूर्णपणे लोकशाही आहे आणि लोकशाहीवरती विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून मी माझी भूमिका जी आहे प्रत्येक वेळी ही माझी भूमिका ही मी परखडतच मांडत असतो. आणि दुसरी गोष्ट अशी का माझं अस्तित्व जे आहे समाजामुळे आहे. माझं अस्तित्व जे आहे ते भारतीय राज्यघटनेमुळे आहे. माझं अस्तित्व जे आहे हे पक्षाच्या पदामुळे नाही. पक्षाचं पद हे माझ्यावरती असलेली एक जबाबदारी आहे आणि मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. परंतु ज्यावेळेस कधी असं होतं आपली स्वतःची जबाबदारी पार पाडत असताना काही ज्या गोष्टी आहेत ह्या आक्रमकपणे आपल्याला कराव्या लागतात. आज मुस्लिम समाजासंदर्भातले जे प्रश्न आहेत, आरक्षणासंदर्भातला जो प्रश्न आहे, महाराष्ट्रीयन मुस्लिम समाजाच्या नेतृत्वासंदर्भातला जो प्रश्न आहे, महाराष्ट्रीयन मुस्लिमांचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक संदर्भातील जे प्रश्न आहेत, गावामध्ये वाड्यांवस्त्यांमध्ये मुस्लिम समाजासंदर्भात जो प्रश्न आहे हे प्रश्न मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याने उपस्थित नाही करायचे तर कोणी करायचे. आमचे महाराष्ट्रीयन लोकांचे जे प्रश्न आहेत
महाराष्ट्रीयन कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रीयन जनतेचे जे प्रश्न आहेत, हे काय परप्रांतीय लादलेले नेतृत्व निर्माण करतील का? आत्तापर्यंतचा माझा असा अनुभव आहे, महाराष्ट्रीयन मुस्लिमान समाजाचे जे प्रश्न निर्माण झाले ह्याला उत्तरं देण्याचं काम परप्रांतीय पोचलेल्या नेत्यांनी दिलेलं आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राहिली माझ्यावरती कारवाईची गोष्ट किंवा मग माझ्यावरती राजकीय दबावाची गोष्ट, तर आत्तापर्यंत तरी माझ्या पक्षामध्ये माझ्यावरती असा कोणता राजकीय दबाव आलेला नाही. आणि जर आलाच किंवा काही कार्यवाही जर झालीच, तर मी चळवळीत निर्माण झालेलो कार्यकर्ता आहे. मी चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये माझं उभं राहिलेलं नेतृत्व आहे. आणि चळवळीतला मी ह्याच्या आधी ज्या माझ्या काही इंटरव्ह्यू झाल्या, माझ्या ज्या काही मुलाखती झाल्या, त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं आहे का चळवळीतला कार्यकर्ता हा कधी भीत नाही. आणि चळवळीतला कार्यकर्ता हा पदासमोर लाचार होत नाही. आणि चळवळीतला कार्यकर्ता हा जो असतो हा आक्रमकच असतो. तो त्याच्या असलेल्या तत्वांशी तो एकनिष्ठ असतो. पद मिळालं म्हणून समाजाचे प्रश्न उपस्थित करायचे नाही, किंवा पद मिळालंय आणि ते टिकवायचं आहे म्हणून लाचाऱ्यासारखं जीवन आपण जगायचं, तर त्या लाचार नेतृत्वासारखं नेतृत्व हे माझं नाही. माझं चळवळीत निर्माण झालेलं नेतृत्व आहे. म्हणून मला चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यावर पक्षांतर्गत काही कारवाई होईल किंवा मग दबावाचं राजकारण होईल, तर मला ह्या सगळ्या गोष्टी ह्या गौण वाटतात आणि मी ह्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. जरी उद्या पक्षाने माझ्यावर काय कारवाई केली तरी ती कारवाई लोकशाही हिशोबाने मी ती कारवाई तिला मी एक्सेप्ट करेल. परंतु समाजाचे असलेले जे प्रश्न आहेत, मुस्लिम समाजासंदर्भात असलेला आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम समाजासंदर्भात असलेला शैक्षणिक मुद्दा असेल, किंवा महाराष्ट्रीयन मुस्लिमांवरती नेतृत्वाच्या माध्यमातून होणारे जे अन्याय असतील, अशा विरोधात मी बोलत होतो, बोलत आहे आणि बोलत राहणार. आणि भविष्यात याच्या विरोधात मी पदावर असो किंवा नसो मी लढे हे देतच राहणार आणि ह्याच्या विरोधात आवाज उठवीत राहणार. आणि असलेल्या सामाजिक प्रश्नांना मी वाचा फोडत असणार. म्हणून आज पद आहे, उद्या पद नसेल, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु या महाराष्ट्रीयन जनतेशी माझी जी नाळ जोडली गेली आहे, ही नाळ मी कुठेही तुटू देणार नाही. आणि मी ज्या भूमीमध्ये राहतो ही भूमी छत्रपती शिवाजी राजांची आहे. या भूमीमध्ये अन्याय, अत्याचार आणि हा कुठल्याही प्रकारे सहन केला जात नाही. मी अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात, आरक्षणासंदर्भात आणि महाराष्ट्रीयन मुस्लिम नेतृत्वाच्या संदर्भात आवाज उठवीत होतो, आवाज उठवीत आहे आणि आवाज उठवीत राहणारच. म्हणून माझं पद माझ्याकडे राजकीय पक्षाचं पद असो किंवा नसो, मला काहीही फरक पडत नाही. हाजी साहेब, आमच्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्ष आपण आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होता, परंतु आत्ता अचानक असे काय घडले की आपण पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात कार्यरत झालात? तर काय कारण आहे याला? असं आहे, हे बरोबर आहे. गेली 16 ते 17 वर्ष मी पूर्ण वेळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. संपूर्ण देशामध्ये माझी प्रवचनं वगैरे होत होती. आणि मी आध्यात्मिक क्षेत्रात असल्यानंतर मी पाहायचो मी का मुस्लिम प्रश्नांसंदर्भात, म्हणजे ज्या पद्धतीनं मुस्लिम नेत्यांकडून मला अपेक्षित होतं का त्याच्यावरती लढे देणे किंवा मग प्रश्न उपस्थित करणे किंवा आपले स्वतःचे अधिकार आपण मागून घेणे किंवा त्याच्यासाठी लढणे, तर मला ते काय असं दिसत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट का महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये कुणी उठावं आणि कुणी मुसलमानांवर बोलावं, कुणी उठावं आणि कुणी जातीवरती बोलावं, कुणी उठावं आणि कुणी जातीवादाचं राजकारण करावं. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि माझ्यावरती साधू संतांचे संस्कार असल्या कारणाने आणि मी अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांचा अनुयायी असल्यामुळे माझ्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा पगडा आहे. आणि मी ज्या भूमीशी निगडीत आहे ही छत्रपती शिवाजी राजांच्या जन्माने पावन झालेली भूमी आहे.
या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, असे मोठमोठे साधू संत होऊन गेले. आणि दुसरं, मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझ्यावरती सुफिझम विचारांचा हा एक पागडा आहे. तर कुठंतरी हे थांबावं, माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. त्यासाठी माझी ती अपेक्षा होती. आणि आपण जो राजकीय क्षेत्राचा जो उल्लेख केला, मुळात मी राजकीय नाही, राजकीय क्षेत्रातला व्यक्ती नाही. मी एक सामाजिक क्षेत्रामध्ये आणि चळवळीच्या माध्यमातून लोकांची सेवा करणारं माझं नेतृत्व, आणि चळवळीत असल्यामुळे मी हे सगळं सहन करू शकत नव्हतो. म्हणून मला असं कुठंतरी वाटलं, नाही, आता आपण जे काय आहे थोडंसं बाहेर यायला पाहिजे. ह्या ज्या काही जातीवादी शक्ती आहेत किंवा मानवतावादी विरोधी ज्या शक्ती महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कार्यरत झाल्यात, अशा शक्तींच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे. म्हणून मी परत हे लढे देण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी परत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी कार्यरत झालो. तर सुफिझममध्ये काम करणारा किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करू शकत नाही असं काही नाही. संत ज्ञानेश्वर एका ओळीमध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तयात सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला काय मेसेज दिला आहे, अंतिम प्रेषितांनी कुराणाच्या माध्यमातून काय मेसेज दिला आहे, तर हे मानवाने मानवासारखं वागलं पाहिजे आणि अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. त्याच्यासाठी लोकांना संघटित करून लोकांचे न्याय आणि लोकांचे अधिकार आपण मिळवून दिले पाहिजेत. म्हणून ह्या एका विचाराने मी आध्यात्मिक क्षेत्रात आहेच, परंतु त्या जोडीला मी परत एक सामाजिक क्षेत्र त्याला जोडलं आणि मी त्याच्यामध्ये पूर्णपणे कार्यरत झालो. तर ह्याच्या मागची भूमिका माझी ती आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला मुलाखत दिली, तर मी जनमतांचा प्रहार या वृत्तवाहिनीतर्फे आपला हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.